बडखाना खोदते. हे बघा, मला लहानपासून एक छंद होता पैसे गोळा करायचा. जुनी नाणी. हे बघा जुनी नाणी कुठले कुठले आपल्याकडे. तुम्हाला सगळे नाणी दाखवतो मी. हे बघा, हे तांबे 4 आणि 12 पासून शोधा आधी ते 10 पैसे. पितळे तांबे जर्मनचे असतात आहे ना. नाही, पितळे जड ते. हे जर्मनी उशी आहे. हा, हे बघा, पितळाचा 10 पैसे. हे 25 पैसे. हे पण पितळाचे. गुलाबाचा 20 पैसे. हे 10 पैसे. हे बघा, आज बाय गे. हे 10 पैसे. हे जर्मनचे 10 पैसे. जर्मनी 10 पैसे. हे हा 1 रुपया का. एक आणा आहे तो, म्हणजे 1 रुपयाचा 10वा भाग. नाही 10 पैशाचा 10वा भाग, पहिला भाग. 1 आणा, 2 आणा, 3 आणा. रुपये का बुजून गेले. रुपये का 100वा भाग, म्हणजे 1 रुपयाचा हा 100वा पैसा आहे पहिला. हे बघा, सगळे भरपूर पैसे माझ्याकडे. शिदी वाटून टाकायला लागली जगाला. ते राजीव गांधी. ते राजीव गांधी, इंदिरा गांधी, ज्या टायमाला ह्यांचं सरकार होतं त्या टायमाला त्यांच्या गांधी परिवाराने नाणी काढलेली होती बघा. राजीव गांधी, इंदिरा गांधी. हा एक बघा, हा कुठला काय माहीत नाही, आपण खूप जुना आहे. बघू कबड काय तिरशुळ आहे. आपण लय जुना आहे, सगळे मिटले. हे बघा, हा पाना म्हणजे ह्या आण्याचा हा पाना, ह्याचा अर्धा पैसा. हा कुठला आहे? हा पाना 1835. 1835 आहे हा पाना. तर भरपूर नाणीत बघा यामध्ये. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 10 रुपयाचा $. बरं, याचं काय करणार आहे तुम्ही ठेवून ठेवून? राहू द्यायचं असंच दाखवायचंय. लेकरांना दाखवण्यासाठी. हे बघा, लेकर असले करतील. नीट बघच ना. हे बघा, जवाहरलाल नेहरूचा $5 येऊचा. जवाहरलाल नेहरू यांचा 5 रुपयाचा $. हे $1 मोठे बघा. त्याला ते काय नाही, ते कॉइन आहे. मिनिटात घालीन ते बारकुले हा हा हा, एक बघ देऊ त्या लक्ष्मी. भरपूर पैसे द्यात. इंदिरा गांधी. ही कुठला आहे? एलिझाबेथ. कॉइन नाही, हा 5 पैसे दे. हे जर्मनचे 5 पैसे. हा गेंडा बघा, गेंडा बघितलं तुम्ही आपण लहानपणी. ज्ञानेश्वर महाराज. तुकाराम महाराज. पहिलं 1 रुपयाला 1 कणीस यायचं. त्या टायमाला हा कणीस दिलेला आहे. 1 रुपयाला काहीतरी येत होतं. आता काय आला? ठेंगा आलाय. म्हणजे 1 रुपयाला ठेंगा पण येत नाही. याचा अर्थ असा आहे. तर हे झाले आपले चिल्लर पैसे. तर आता तुम्हाला नोटा दाखवतो मी. तर ह्याच्यामध्ये आहे खूप मोठा खजिना, म्हणजे जुन्या नोटा द्या. मी काढते ना, मला काढू दे प्लीज. मम्मी आता नोट काढतो सोबत आता सगळं तसंच. ए मम्मी, 1 मिनिट उचल. ते फाडीन ते बादशाह फाडीन तो. मम्मी 2 मिनिटं नोट फाडली. 2 मिनिटं घे. मी काय करते. तर हे बघा, हे सगळ्यात जुनी नोट. कसं आहे, ठोकळा दिसतो का नाही? ही आहे 1978. हे पण सगळ्यात जुनी बघा. 1957. 1970.
1990 ही 2 रुपयाची नोटा बघा. आहे की ना 2 रुपयाची नोटा कशात? ती 5 रुपयाची नोट मी होती तेव्हा पण चालायची. हे बघा सिंह दिसतो काय? सिंह का वाघ आहे ना? 5 रुपयाच्या नोटांपासून गांधी. हे बघा सिंह हा सिंह. सिंहाचे 2ची नोट. 5 रुपयाच्या कसा दिसतो सिंह? 5 रुपयाच्या सगळा नोटांपासून सिंहचे? गांधीजी सुरू झाले का? हे आपलं आंतरराष्ट्रीय पहिले यान केलेलं आर्यभट्ट. हे नेपाळची नोट. हे बघा महात्मा गांधीची 5ची नोट. ही वाली. ही आता ते माझ्या महात्मा गांधी कुठे आहेत त्याचे? पूर्ण बसलेलं आहे ह्याच्यावर. 5 रुपयापासून सुरू झाले का महात्मा गांधी? ही 10ची नोट काळी नोट. त्याच्या मागं काय आहे? जहाज. सगळं ही पण. ह्याच्या मागं जहाज. ही वाली. जहाज. ती पण जहाज. ही पण जहाज. ही नेपाळ. 10च्याच नोट एवढ्या मोठ्या. बघा ही नोट. नेपाळची नोट इकडे दिसते. सुनील गेलं तर आणले असते. जहाज. आता नेपाळ गेलते भाऊजी. हे बघा ही एक 20ची नोट सगळ्यात मोठी होती 20ची नोट पहिली. आता जेवढी 2000 नोट होती का तेवढी 20ची नोट आहे मोठी. ही 100ची नोट जुनी. 50. ही जुनी 50ची नोट. म्हणजे नोटाच्या साईज लय मोठ्या मोठ्या. हा लय मोठं साईज होतं पहिलं. बारकुल्या काढलं. 10 रुपयाची नोट आहे का नेपाळची? तर असा आपला हा खजिना आहे. जर तुम्हाला जर कुठली नोट पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला मी पोस्टने पाठवतो. कसा मित्रांनो खजिना आहे ना? एक आहे ना 61ची काय? नाना 2 रुपये देतात आणि रोजचे. आमचा आजोबा दूध देत होता, मोठा आजोबा. नाना देतात आणि जाताना. नाना आजोबा कुठे आहे का 1 रुपया? नानाचा आजोबाचा असं नाना ते काहीच हे नव्हतं. तुम्ही का पेनाने केलं असं? ते नव्हतं नानाचं. पेनाने का केले पप्पा तुम्ही? तर असा खजाना आहे आपला हा नोटींचा. आणि हा चिल्लर कसा आहे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तुमचे पण काही छंद असेल तर. चला मित्रांनो बाय.